कधीकधी जवळच्या नात्यांचे कोशसुद्धा आपल्या आनंदासाठी तोडावे लागतात. कथा कोश, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रेणुका घराबाहेर पडली. आज 8ची बस नक्कीच मिळणार नव्हती. त्यामुळे तिने चालण्याचा स्पीडही वाढवला नाही. रोज तरी काय वेळेवर पोहोचायचं? मनात उत्साह नसला किंवा समोर काही ध्येय नसलं की आयुष्याची आणि चालण्याची गती आपोआपच कमी होऊन जाते. आज तसा बँक हॉलिडे होता, पण तिचं ऑफिस मात्र चालू होतं. प्रायव्हेट कंपनीत अशाही सुट्ट्या कुठे असतात. पण त्यामुळे एक गोष्ट बरी होती की पुढच्या बसला गर्दी जरा कमी होती. सुदैवाने बसस्टॉपवर असलेल्या सीटवर तिला बसायला जागा मिळाली. गेले 2 महिने घरात नुसती कटकट चालू होती. दादाने स्वतःचं लग्न ठरवलं होतं. त्यात बाबांची रिटायरमेंट झालेली. आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन. या 2-3 महिन्यात बरेच पैसेसुद्धा खर्च झाले होते. सगळ्यांनाच एकंदरीत परिस्थितीचा त्रास झाला होता. बाबा ऑफिसला जात होते तोपर्यंत निदान बाहेरच्या बाहेर ते रमत होते, पण आता घरी राहून तेही थोडे थोडे डिप्रेस होऊ लागले होते. तसा त्यांचा स्वभाव फार बोलका नव्हता. बिल्डिंगमधल्या लोकांशी बोलावं, कोणता तरी ग्रुप जॉईन करावा, हा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे संपूर्ण वेळ ते घरातच बसून असायचे. सकाळी उठले की देवपूजा करायची, बाहेर देवळात जाऊन यायचं, येताना दूध भाज्या आणायचं, बस एवढंच काम. मग घरी आल्यानंतर वर्तमानपत्र वाचायचं आणि टी व्हीवर एखादी जुनी मॅच लावून ठेवायची. त्याने दिवसाचा तर टाईमपास व्हायचा, पण मनाचं आणि बुद्धीचं काय? तेच रुटीन झालं होतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा त्यांची चिडचिड व्हायची. आज जेवणात मीठच जास्त पडलं किंवा बाहेर मुलांचा गोंधळ जास्त म्हणून दुपारी झोपच आली नाही किंवा इतर कोणत्याही कारणावरून ते चिडायचे. अलीकडे पुस्तक वाचायची तशी आवड नव्हती. आणि खरं सांगायचं म्हणजे नुसतं ज्ञान घेऊनसुद्धा फायदा नसतो. ते ज्ञान आयुष्यात अंमलात आणायला हवं. त्याहून महत्त्वाचं, आयुष्यात अगदी मरेपर्यंत कोणतं ना कोणतं ध्येय असलं पाहिजे. म्हणजे मग माणूस त्याच ध्येयाच्या दिशेने प्रवास करत राहतो आणि इतर बाकी गोष्टींचा त्याला त्रास होत नाही. खरं तर बाबांची ही परिस्थिती पाहून रेणुकाला वाटू लागलं होतं, रिटायरमेंट नंतरची तयारी ही प्रत्येकाने तरुणपणीच केली पाहिजे. कुठेतरी मनाला समाधान मिळेल, बुद्धीला चालना मिळेल, आपल्या कामाचं कौतुक होईल, इतरांचं भलं होईल आणि त्यातून आपलं थोडंफार तरी अर्थार्जन होईल, अशी सोय आपण आपल्यासाठी करून ठेवली पाहिजे. कारण नोकरी असेपर्यंत पैसा हातात खेळत असतो. त्या पैशाबरोबर येणारा मान, कौतुक, समाजात असलेली ओळख सगळं चिकटलेले असते. ज्या क्षणी नोकरी संपते त्या क्षणी ही बाकीची वलयसुद्धा गळून पडतात आणि मग आपलंच मन खात राहतं की आता मी रिटायर्ड आहे, करण्यासारखं माझ्याकडे काम नाही, समाजात माझी ओळख नाही, मी कोणत्याही कामाचा उरलेलो नाही. एकदा का असे विचार मनात येऊ लागले की माणूस आपल्याच कोशात अडकत जातो. बाबांचं अगदी तेच झालं होतं. तशी ती बाबांशी 1-2दा बोलली होती की एखादा पार्ट टाईम जॉब करा, म्हणजे तुमचं मन रमेल. पण कंपनीत मॅनेजर पदावरून निवृत्त झाल्यानंतर इतर कोणत्याही ठिकाणी कुणाच्याही हाताखाली काम करायचं म्हणजे त्यांना पटत नव्हतं. माणसाच्या स्वभावात लवचिकता नसेल तर इतरांना त्याचा त्रास होतोच, पण त्या गोष्टीचा त्यालाही स्वतः खूप त्रास होतो. बाबा रिटायर्ड झाल्यानंतर काही दिवस आईला तसं बरं वाटलं होतं. दोघं कुठे कुठे नातेवाईकांकडे जाऊन आले, पण हे सगळं किती दिवस चालणार होतं? शिवाय बाबा घरात असल्यामुळे अर्ध्या तासाने चहा दे, पाणी दे, काहीतरी खायला करून दे, अशी सततची ऑर्डर आईला पाळावीच लागत असे. त्यामुळे बाबांबरोबर तिचंही रुटीन बिघडलं होतं. एरवी बाबा ऑफिसला जायचे तेव्हा सकाळी तीही बाहेर पडायची, राऊंड मारून यायची, देवळात जायची, भजनाला बसायची. पण आता त्यांच्याबरोबर तिलाही घरी राहावं लागत होतं. एकदा बाबा घरी आहेत म्हणून ती सहज भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेली होती. तेव्हा बाबांनी चहासाठी पातेलं म्हणून ठेवलं आणि गॅस बंद करायचा राहून गेला. पातेलं पार करपून गेलं. वास आला तेव्हा शेजारी विचारायला आले. तेव्हा लक्षात आलं की बाबांना गाढ झोप लागली आहे म्हणून. बाबा घरात होते त्यामुळे आईचं मोबाईलवरचं बोलणंसुद्धा कमी झालं होतं. नाहीतर 1-1, 1.5-1.5 तास ती मावशी किंवा मामीबरोबर गप्पा मारत बसायची. पण त्यांचं ते सततचं बोलणं, गॉसिप, हसणं, खिदळणं बाबांना आवडायचं नाही.
इतका वेळ मोबाईलवर बोलत बसतेस, कानाचे पडदे फाटतील असं म्हणून ते कटकट करायचे आणि मग आईसुद्धा वैतागायची. यात कुणाचं बरोबर कुणाचं चूक हा मुद्दाच नव्हता. आई एका कोशात गुरफटली गेली होती एवढं मात्र नक्की. एकतर तुम्ही स्वतः कुठे जात नाहीत, तुमच्यामुळे मला अडकून राहावं लागतं असे टोमणेसुद्धा मारून दाखवायची. हे पहा, मी तुला काही अडवलेलं नाही, तुला वाटेल तिथे जा असं बाबा म्हणायचे. पण तिला जरा जरी उशीर झाला तर तोंड फुगवून बसायचे. स्वतःच्या हाताने जेवण वाढून घ्यायचे नाहीत की दूध बाहेर राहिलं म्हणून कधी गरम करून ठेवायचे नाहीत. आईची सुद्धा चिडचिड व्हायची आणि मग सगळा राग संध्याकाळी ती रेणुकावर काढायची. आयुष्यभर मुलांसाठी मर केलं, नवऱ्यासाठी खस्ता काढल्या, सासू सासऱ्यांची मरेपर्यंत सेवा केली. आता म्हटलं रिटायरमेंटनंतर आयुष्य सुखात जाईल, पण आता यांची चौकीदारी सुरू झाली आहे. बाहेर कुठे फिरायची आवड नाही की नातेवाईकांकडे यांचं मन रमत नाही. मी गेले तर माझा अर्धा जीव घरात. अगदी वैताग आलाय मला माझ्या आयुष्याचा असं म्हणून तिनेसुद्धा परिस्थितीचं एक कोश आपल्या भोवती विणून घेतला होता. त्यातल्या त्यात दादाचं बरं होतं. तो सकाळी बाहेर पडायचा, तो थेट रात्रीच यायचा. त्याचं लग्न त्याने जमवलं होतं. सीमा त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजपासूनच दोघांचं जुळलं होतं. तीही नोकरीला होती. तिच्या घरात स्थळं पाहायला सुरुवात केली तेव्हा तिने आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं. तिच्या घरातल्यांना दादाचं स्थळ अजिबात पसंत नव्हतं. मुलगा आणि नोकरी चांगली असली तरी घर फार लहान होतं. आजकाल वन रूम किचनमध्ये कोण राहतं असं त्यांचं म्हणणं होतं. घर एवढं लहान, त्यात सासू सासरे, लग्नाची नणंद, आमच्या मुलीला इथे काय प्रायव्हसी मिळणार असं त्यांनी स्पष्ट विचारलं होतं. त्यांच्या या स्पष्ट विचारण्यावर बाबांनीही तेवढ्याच स्पष्टपणे उत्तर दिलं होतं. हा विचार तिने त्याच्यावर प्रेम करायच्या आधी केला पाहिजे होता. प्रेम करतानाच पाहायचं ना त्याचं वन रूम किचन आहे की 2 BHK. पण दादाला मात्र तेव्हा राग आला होता. सीमाच काय, कोणतीही मुलगी या एवढ्या लहान घरात येणार नाही. त्यावर आईने आपल्या परीने तोडगा काढला होता. अरे आमचं काय, आम्ही गावीसुद्धा जाऊन राहू शकतो. आज ना उद्या रेणुकाचंही लग्न होईल, मग तुम्ही करा की तुमच्या राजाराणीचा संसार. त्या उत्तराने दादा फार काही कन्व्हिन्स झाला नव्हता. रेणुकाचं लग्न लवकरात लवकर पाहायला हवं एवढं मात्र म्हणाला. ते ऐकून रेणुकाला मात्र चांगलाच धक्का बसला होता. स्वतःच्या स्वार्थाच्या कोशापुढे त्याला बाकी कुणाचीही पर्वा नव्हती. अगदी त्या दिवसापासून आईबाबांच्या मागे लागून त्याने रेणुकाचं विवाह मंडळात नाव नोंदवलं. तशी 1-2 स्थळं आली, पण कुणाची नोकरी परमनंट नाही तर कुणाला घर नाही. अगदी कालसुद्धा याच गोष्टीवरून वाद झाला. अगं ते शिर्क्यांचं स्थळ चांगलं आहे, मुलगा चांगला नोकरीला आहे आणि घराचं काय, आज ना उद्या घेईल ना तो. तेव्हा रेणुका पण चिडली. जे कोणतं शिर्केंचं स्थळ आलं आहे त्या मुलाला मागे 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, स्वतःचं घर नाही, चाळीत राहतात आणि तू म्हणतोस की मागे पुढे तो घर घेईल. स्वतःचं लग्न करताना मात्र हक्काचं घर असूनही ते लहान आहे म्हणून तुझ्या सासरकडची मंडळी कंप्लेंट करत होती आणि आता माझं कुठेही लग्न जमवायला तू तयार झालास. रेणुकाच्या खरमरीत बोलल्याने आपलं पितळ उघडं झालं याचा त्याला राग आला. तोही भडकून म्हणाला, मग काय, तुला कोणी राजकुमार मिळणार नाही आहे. दिसणं, शिक्षण, नोकरी सगळ्याच गोष्टी ॲव्हरेज आहेत तुझ्या. ती गोष्ट रेणुकाला मनापासून लागली. आपल्या लग्नाची घाई होते म्हणून नाही, पण दादाला लग्नाची घाई झाली आहे म्हणून तो आपलं लग्न कुणाबरोबरही उरकून टाकायला चालला आहे याचा तिला राग येत होता. तिने घड्याळात पाहिलं. 8:15 झाले होते, अजून बसचा पत्ता नव्हता. तेवढ्यात मागून कुणीतरी हॅलो म्हटल्याचा तिला आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं. अरे मिस्टर सुहास तुम्ही, तिने आश्चर्याने विचारलं. तुम्ही या बसला असता, म्हणजे तुम्ही इथे जवळपास राहता का. रेणुकाने पुन्हा एकदा प्रश्न केले. अचानक एवढे प्रश्न आलेत पाहून तोही थोडा हसला. 4 दिवसांपूर्वीच मी इथे मागच्या कॉलनीत शिफ्ट झालो. अहो त्या पहिल्या घरमालकाने भाडं फार वाढवलं हो, म्हणून इथे जी सुवर्णदुर्ग सोसायटी आहे ना तिथे राहायला आलो. पण मग इथून तुम्हाला ऑफिस लांब पडत नाही, तिने विचारलं. फार नाही, आणि ही बस पकडली मग तर बरोबर वेळेवर पोहोचायला होतं, तो म्हणाला. सुहासची तिची ओळख 15-20 दिवसांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त झाली होती.
तो तिच्या ऑफिसमध्ये इन्शुरन्सचे काही पेपर घेऊन आला होता. त्या पेपरचं व्हेरिफिकेशनचं काम तिच्याकडे होतं. तुम्हीसुद्धा या बसलाच असता का? नाही म्हणजे कंपनी झाली असती, हसत हसत त्याने विचारलं. नाही, या बसने गेलं की मला उशीर होतो, म्हणून आधीच्या बसला जाते मी. आज मला उशीरच झाला होता म्हणून ही बस पकडते आहे, ती म्हणाली. चला, त्या निमित्ताने आपली भेट झाली. आणि हे पहा, बस आलीच. बसकडे पाहत तो म्हणाला. बसला फार गर्दी नव्हती. दोघांनाही बाजूबाजूला सीट मिळाली. आपल्या घरी कोण कोण असतं? त्याने विचारलं. आई, बाबा आणि भाऊ. आणि आपल्या घरी? मी आणि माझी आई राहतो. तसं साताऱ्याला आमचं घर आहे, पण नोकरीच्या निमित्ताने इथे आलो. इथे भाड्यानेच राहतो, त्याने माहिती सांगितली. मग थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोघेही एकाच स्टॉपवर उतरले, कारण ऑफिस बाजूबाजूलाच. अशीच पुन्हा केव्हा तरी योगायोगाने भेट होईल, तेव्हा भेटू, असं म्हणत तिने बाय केलं. त्यानेही बाय केलं. दुसऱ्या दिवशी काहीही कारण नसताना तिचं लक्ष सारखं मागे जात होतं. असं वाटत होतं की तो आजही कदाचित भेटेल. मागच्या बसने येईल का? पण दुसऱ्या दिवशी तो भेटला नाही. तिसऱ्या दिवशी तिला उशीर झाला. म्हणजे लवकर निघणं शक्य होतं, पण तिनेच कामात अल्लम टल्लम केलं की निदान आज तरी या बसला तो नक्की असेल. ती स्टॉपवर जाऊन बसली. बस आली, पण तरीही तो आला नाही. तिला चुकल्यासारखं वाटलं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिला वाटलेलं की त्याला फोन करून विचारावं, पण तसं वागणं अगदीच उथळ वाटलं असतं. का कुणास ठाऊक, दिवसभर त्याचेच विचार येत राहिले. तिने मनाला समजावलं, आपण कामाच्या निमित्ताने 2-4 वेळेस भेटलो, त्यात एवढे त्याचे विचार यायला नकोत. पण तरीही त्या दिवशीचं त्याचं भेटणं बोलणं फार सुखद होतं. कदाचित तो ट्रेनने जात असेल का? किंवा आणखीन उशिराच्या बसने? जाऊ देत ना, आपण किती विचार करतोय. अशीच पुन्हा कधीतरी योगायोगाने भेट होईल, असा विचार करत तिने विचारांवर काट मारली. पण दुसऱ्या दिवशी ध्यानी मनी नसताना तो तिला भेटला. बस स्टॉपवरच, तिच्या वेळेवर. अरे, आज या वेळेस? आणि 2 दिवस नव्हता वाटतं, तिने विचारलं. हो, माझ्या आईला जरा बरं नव्हतं. तिला थोडा हार्टचा त्रास आहे, त्यामुळे अचानक ॲडमिट करावं लागलं. पण आता ठीक आहे. काल रात्रीच डिस्चार्ज मिळाला, त्याने माहिती पुरवली. अरे बापरे, पण मग तुमच्या आईकडे कुणी नसतं का? तिने विचारलं. बहिणी आहेत मला, पण त्या गावी असतात. दोघींचंही लग्न झालेलं आहे आणि माझं अजून लग्न झालेलं नाही, त्यामुळे मी आणि आई दोघेच असतो. ह्यांचं लग्न झालेलं नाही असं कळल्यावर तिला बरं वाटलं. पण मग जेवणाचं कसं करता? तिने विचारलं. सकाळी आईसाठी पेज करून आलोय मी काहीतरी बाहेर घेईन. बसमध्ये दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. उद्या तुम्ही याच वेळेवर येणार ना? तुमच्यासाठी डबा घेऊन येईन हां मी, ती म्हणाली. अहो, उगीच कशाला तुम्हाला त्रास? फॉर्मॅलिटी म्हणून त्याने नकार दिला, पण तिने खूप आग्रह केला. मग त्यानंतर रोज या ना त्या कारणावरून दोघांच्या गाठी बेठी होत राहिल्या. संध्याकाळी ऑफिसमधून निघतानासुद्धा दोघे एकत्रच यायचे. मी काय म्हणतो, आज निलिमाची पावभाजी खायला जाऊया का? त्याने विचारलं. का? सहजच की काही स्पेशल? तिनेही विचारलं. क्षणभर तो थांबला आणि म्हणाला, सहजच. नाही, काहीतरी स्पेशल असणार. आज वाढदिवस आहे की काय तुमचा? तिने गेस केलं. तो हसला. अहो, हे काय, अगोदर तरी सांगायचंत ना, काहीतरी गिफ्ट घेतलं असतं मी, ती म्हणाली. आपण एकत्र पावभाजी खाऊ, तेच गिफ्ट झालं. संध्याकाळी दोघेही निलिमामध्ये पावभाजी खायला गेले. उद्या ऑफिसवरून हाफ डे निघणार आहे मी, ती मध्येच म्हणाली. का? त्याने विचारलं. मला पाहायला एक स्थळ येणार आहे, ती असं म्हणताच त्याला थोडा ठसका लागला. तुमच्या घरी एवढ्या लवकर बघायचा कार्यक्रम सुरू झाला? त्याने विचारलं. लवकर कुठे, 27वे लागलं ना. शिवाय माझं लग्न झाल्यानंतर दादालाही लग्न करायचं आहे. त्याने त्याचं जमवलं आहे, ती म्हणाली. मग तो अगदी शांत झाला. काय झालं, अगदी शांत झालात? तिने विचारलं. हो ना, काही दिवसातच आपली मैत्री झाली, ओळख वाढली. लग्न होऊन तुम्ही दुसरीकडे गेलात म्हटल्यानंतर आपलं भेटणं आता होणार नाही, या विचाराने थोडंसं वाईट वाटलं. पण ठीक आहे, काय करणार, आयुष्य हे असंच असतं. तुम्हाला बाकी ऑल द बेस्ट, तो म्हणाला. तिला वाटलेलं, हा पुढचं काहीतरी बोलेल, आणखीन काहीतरी बोलेल, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली लग्नाबद्दल विचारेल. पण तो तसं काहीच बोलला नाही.
आणि आपण स्वतःहून विचारणं बरं वाटणार नाही. तेव्हा तीही शांत राहिली. दुसऱ्या दिवशी जे स्थळ आलं ते रेणुकाला पसंत पडलं नाही. पसंत पडण्यासारखं नव्हतंच ते. दादाच्या ओळखीने स्थळ आलं होतं. दोघांच्या वयामध्ये जवळजवळ 17 वर्षांचं अंतर. मुलाला टक्कल पडलेलं. तो घरी आला ते पान चघळतच. नोकरी चांगली आहे, घर आहे असं म्हणून दादाने लिपापोती केली असली तरी यावेळेस बाबा म्हणाले, हे बघ, हे स्थळ काही बरोबर वाटत नाही. मुलगा तेवढा सभ्य वाटत नाही. उद्या हिला काही त्रास झाला तर ती पुन्हा आपल्याकडेच येईल आणि त्याने आपल्यालाच जास्त मनस्ताप होईल. तेव्हा सरळ नकार देऊन टाक. दादा चरफडत राहिला. पण रेणुकाला बाबांचं आश्चर्य वाटलं. मुलीला त्रास होईल यापेक्षा आपल्याला त्रास होईल या विचाराने ते नकार देत होते. त्याहून जास्त आश्चर्य वाटलं ते दादाचं. स्वतःच्या विचारामध्ये, स्वार्थामध्ये तो एवढा गुंतला आहे की आपण बहिणीच्या आयुष्याचं काय करायला चाललो आहे हे सुद्धा त्याला कळू नये. दुसऱ्या दिवशी ती सुहासची बस स्टॉपवर वाट पाहत राहिली. तो जरा शांत शांत वाटला. काय मग, कालचा कार्यक्रम कसा झाला? त्याने शांतपणेच विचारलं. काही खास नाही. आम्ही नकार कळवणार आहोत त्यांना. ते बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. का हो, काय झालं? त्याने विचारलं. अहो, वयात एकतर अंतर जास्त, त्यात ते पान खाऊन आलेले, त्यामुळे इम्प्रेशन डाऊन झालं, ती म्हणाली. हो हो, आयुष्याचा प्रश्न आहे. लग्न एकदाच करायचं असतं, संपूर्ण विचार करून, तो म्हणाला. मग तुम्ही लग्नाचा विचार करता की नाही? तिने डायरेक्ट मुद्द्यातच हात घातला. तो जरा गोंधळला. नाही, अजून लग्नाचा तसा विचार केलेला नाही इतक्यात, आणि या सगळ्या गोष्टीत पडूच नये असं वाटतं मला. तेवढ्यात बस आली. चला चला, आपली बस आली, निघूया आपण. तो असं म्हणताच तिने त्याचा हात धरला. जाऊ देत ती बस, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. तो एकदम बाबरला. त्याने कसा बसा हात सोडवून घेतला. मागचे लोक पुढे गेल्यानंतर त्याने विचारलं, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? सुहास, गेले 1-2 महिने आपण एकमेकांना ओळखतो. आपली मैत्री झाली आहे. आपण 1-2दा बाहेर फिरायलाही गेलो आहोत. आपल्याला एकमेकांची कंपनी आवडते. एकमेकांचे स्वभाव जुळतात. दोघांचंही लग्नाचं वय आहे. तुमचा स्वभाव फार स्ट्रेट फॉरवर्ड नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही मुलीला प्रपोज कराल असं वाटत नाही मला. पण मला तुम्ही आवडता. मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुमच्या मनात काय आहे? तिने असं विचारल्यावर त्याला दरदरून घाम फुटला. अरे बापरे, एवढा पुढचा विचार मी नाही केला हो. आपली चांगली मैत्री आहे. आपण एकमेकांना चांगलं ओळखतो. एकमेकांबरोबर काही वेळ चांगला घालवलेला आहे, इथपर्यंतच ठीक. लग्नाचा वगैरे विचार मी अजून केलेला नाही, तो म्हणाला. पण एक ना एक दिवस कुणाशी तरी लग्न करावंच लागणार ना. मग तुमच्या अपेक्षेत मी बसत नाही? तिने विचारलं. नाही, तसं नाही, पण मी म्हटलं ना, मी लग्नाचा विचार केलेला नाही. अजून करिअर तेवढं स्थिर नाही. मला मुंबईत घर घ्यायचं आहे. शिवाय आईची तब्येतसुद्धा नरम गरम असते. सध्या मला माझ्या करिअरवरच फोकस करायचा आहे, तो म्हणाला. पण करिअरवर फोकस करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात? दुसरी नोकरी शोधताय की पुढे काही शिक्षण घेत आहात? तिने अगदी अचूक प्रश्न केला. तो आणखीन गोंधळला. अजून तरी दुसरी नोकरी शोधत नाही आहे, पण लवकरच शोध मोहीम सुरू करणार आहे, हसत हसत तो म्हणाला. त्याचं उत्तर थोडं उडवाउडवीचं वाटलं. हे पहा, मला तुमच्या मागे नाही लागायचं, पण एवढं मात्र सांगते की आपलं लग्न झालं तरी तुमच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये मी आडकाठी करणार नाही. उलट तुम्हाला सपोर्टच करेन, आईंची काळजी घेईन. खरंच सांगते. तेवढा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? तिने विचारलं. आहे, पण तरीही इतक्यात लग्नाचा विचार नको प्लीज. यावेळेस अगदी स्पष्टपणे तो म्हणाला. तिला तिचं उत्तर मिळालं. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. संपूर्ण दिवस तिने रडून काढला. पूर्ण दिवस ती स्वतःबद्दलच विचार करत होती. आईबाबांना आपण जबाबदारी वाटतो. दादाला वाटतं की कधीही लग्न करून या घरातून निघून जाईल. सुहासला आपली टाईमपास करण्यासाठी सोबत तर हवी आहे, पण आयुष्यभराची साथ नको आहे. आपण कुणालाच नको आहे. सगळ्यांनाच आपण जड झालो आहोत. बसल्या जागेवरच विचार करून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. लंच अवर झाला तसं कुलकर्णी मॅडमनी हाक मारली. ए रेणुका, जेवायला येतेस ना? आज तुझ्या आवडीची साबुदाण्याची खिचडी आणली आहे मी. नको मॅडम, आज भूक नाही मला. भूक नसायला काय झालं?
काही दिवस मी पाहते आहे ना, कशातच तुझं लक्ष नसतं. अगदी बावरलेली असतेस. काही प्रॉब्लेम आहे का बेटा? कुलकर्णी मॅडम फार चांगल्या होत्या. ती त्यांच्याशी सगळं काही शेअर करत नव्हती, पण जेव्हा कधी शेअर केलं होतं तेव्हा तेव्हा त्यांनी चांगला सल्ला दिला होता. तिला समजून घेतलं होतं. त्या फार पॉझिटिव्ह होत्या. त्या क्षणी त्यांच्याशी सगळं बोलावं असं तिला वाटलं. तिच्या खांद्यावर हात ठेवत मॅडमनी पुन्हा विचारलं, काय गं, काय झालं? घरी काही प्रॉब्लेम आहे का? एवढा प्रश्न विचारताच तिला एकदम रडू आलं. हे बघ, मला सांगण्यासारखं असेल तर सांग. माझ्याच्याने जे करता येईल ते करीन मी, त्या म्हणाल्या. मॅडम, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग चल कॅन्टीनमध्ये जाऊ, तिचा हात धरत त्यांनी उठवलं. आधी ही साबुदाण्याची खिचडी खाऊन घे, मग बोलू निवांत. जेवण झाल्यानंतर दोघीही आवारात राऊंड मारायला गेल्या. हां बोला, काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी विचारलं. मॅडम, गेले 3-4 महिने घरात शांतता म्हणून नाहीच हो. थोडी पैशांची चणचण सुरू झाली. त्यात भावाचं लग्न ठरलं आहे. आमचं घर लहान म्हणून त्या लोकांना दादाचं स्थळ पसंत नव्हतं, पण लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर त्या लोकांना मान्य करावं लागलं. पण आता दादा मागे लागला आहे की त्याचं लग्न व्हायच्या आधी माझं लग्न झालं पाहिजे म्हणून. आई बाबा तसं काही बोलत नाहीत, पण त्याच्या निर्णयाला कडकडून विरोधही करत नाहीत. मला फार एकटं पडल्यासारखं वाटतं. असं वाटतं कुणी मला समजून घेत नाही. मी सगळ्यांनाच नकोशी झालेली आहे, असं म्हणत ती पुन्हा रडू लागली. मॅडमनी तिला शांत केलं. बस एवढाच प्रॉब्लेम आहे की आणखीन काही? मॅडमनी असं विचारताच तिने चमकून मॅडमकडे पाहिलं. ती काही बोलू शकली नाही. मॅडमनी पुन्हा एकदा विचारलं, नक्की एवढाच प्रॉब्लेम आहे की आणखीन काही आहे? आणि तुला ते सांगायचं नाही? मॅडमनी असं विचारताच मग ती बोलू लागली. एक गोष्ट आहे मॅडम, पण ती सांगावी की सांगू नये हे मात्र कळत नाही. हे बघ बेटा, वकील, डॉक्टर आणि सख्ख्या मैत्रिणीकडे सगळं खरं सांगावं. यावरूनच त्यांना परिस्थितीचं आकलन करता येतं आणि योग्य तो सल्ला देता येतो. मी तुला हा प्रश्न विचारला कारण मी तुला 1-2दा एका मुलाबरोबर रिक्षातून जाताना पाहिलं होतं. मग मात्र तिला काहीच लपवता आलं नाही. सुहासबद्दल तिने सगळं सांगून टाकलं. मॅडम, सुहास खूप चांगला आहे. त्याला माझ्याबद्दल कळवळा आहे. आम्ही बऱ्याचदा एकमेकांसोबत येतो, सोबत जातो. 2-4 वेळेस बाहेर फिरायलाही गेलो होतो. पण चुकूनही त्याने कधी माझा फायदा घेतला नाही. काहीही चुकीची मागणी केली नाही. त्याला स्वतःचं करिअर करायचं आहे. त्याची आई आजारी आहे. त्याला स्वतःचं घर घ्यायचं आहे. असे त्याचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून त्याला इतक्यात लग्न करायचं नाही. खरं तर कोणत्याही मुलीने करू नये असंच मी केलं आहे. मी त्याला डायरेक्ट लग्नाबद्दल विचारलं. माझं चुकलं. पण घरी स्थळंसुद्धा अशी येत होती की मी तरी काय करणार होते? तिचं सगळं म्हणणं मॅडमने ऐकून घेतलं. या पलीकडे आणखीन काही बोलायचं आहे तुला? मॅडमने विचारलं. नाही मॅडम, आता खरंच काही लपवलेलं नाही. जे काही होतं ते सगळं खरं सांगून टाकलं आहे. बरं, मग आता मी जे काही सांगेन ते ऐकशील? त्या म्हणाल्या. हो मॅडम, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, अगदी 100% विश्वास. ती म्हणाली. हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वास कुणावरही ठेवायचा नाही. निर्णय घेताना आपले डोळे, कान, अगदी आपली सगळीच इंद्रिय सतत जागृत ठेवायची. जेव्हा जेव्हा आपण एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हाच विश्वासघात होतो. तुझा आईबाबांवर, तुझ्या दादावर विश्वास होता ना, पण त्यांनी तुझ्या विश्वासाला तडा दिला. सुहासकडून अपेक्षा होती, विश्वास होता, त्यानेही विश्वास मोडला. तेव्हा कुणावरही, अगदी माझ्यावरही 100% विश्वास ठेवायचा नाही. अगं, या जगात प्रत्येक जीव स्वार्थी असतो. मुळात आपला जन्मच स्वार्थापायी होत असतो. आपल्या शरीरातल्या सुद्धा प्रत्येक पेशी आणि पेशी स्वार्थी असतात. त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला नाही का मग त्या आपल्याविरुद्ध बंड करतात आणि शरीरात मग आजार निर्माण करतात. अगं, आपल्या स्वतःच्या पेशींवरच आपण विश्वास ठेवू शकत नाही तर इतर लोकांचं काय? त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला नाही तर ते सुद्धा बंडच करणार आपल्याविरुद्ध. रेणुका, मगाशी तू म्हणालीस एखाद्या मुलीने करू नये असं काम तू केलंस. तू सुहासला लग्नाबद्दल विचारलंस. पण तुला हे का वाटतंय की तू चुकीचं केलंस? एखाद्या मुलाबरोबर असंच फिरत राहण्यापेक्षा केव्हाही कमिटमेंट चांगली नाही का? तू सुहासला लग्नाबद्दल विचारलं ते अगदी योग्य केलंस. हे बघ, कुणाला आपला काहीही कळवळा नसतो.
तुम्हा दोघांचे स्वभाव जुळले म्हणून तुमची मैत्री झाली. तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवला. तुला कमिटमेंट हवी आहे, स्थिरता हवी आहे. कारण तुझ्या घरी कुणाबरोबरही लग्न कर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्याला त्याच्यासाठी त्याची फॅमिली, त्याचं करिअर महत्त्वाचं आहे. म्हणून त्याला इतक्यात लग्नाची कमिटमेंट नको. खरं सांगू, जगात कुणीही संपूर्ण चांगला आणि संपूर्ण वाईट नसतो. सगळ्या गोष्टी प्रायोरिटीजवर अवलंबून असतात. या क्षणी माझी प्रायोरिटी काय आहे यावर माणूस प्रत्येक निर्णय घेत असतो. आणि प्रत्येकासाठी आपला आनंद हीच प्रायोरिटी असली पाहिजे. गेल्या 3-4 महिन्यात तुझं स्वतःकडे लक्ष नाही. डोळ्याखाली किती काळी वर्तुळं आली आहेत ते बघ. सतत कोणत्या ना कोणत्या विचारात असतेस. अगं, अजून संपूर्ण आयुष्य जायचं आहे तुला. असा सतत इतरांचा विचार करत राहशील, इतरांच्या भरवशावर राहशील तर स्वतःचे निर्णय कसे घेऊ शकशील? कुलकर्णी मॅडम म्हणाल्या. पण मॅडम, मी काय करू शकते? कधी ना कधी घरून फोर्स करणार आणि त्यांनी ठरवलेल्या एखाद्या मुलाबरोबर मला लग्न करावं लागणार. माझ्या हातात काय आहे? रेणुकाने विचारलं. स्वतःभोवती बिचारेपणाचे कोश गुंडाळत राहशील तर खरंच तुझ्या हातात काहीच उरणार नाही. आधी मी बिचारी, मी परिस्थितीने हतबल हे बोलणं थांबव. स्वतःभोवती गुंडाळलेले धागे दोरे कापून टाक. मॅडम असं म्हणताच थोड्याशा रागाने रेणुकाने त्यांच्याकडे पाहिलं. मॅडम, तुम्हाला काय वाटतं? हे दुःखाचे धागे दोरे मी स्वतःभोवती गुंडाळून घेतलेत की काय? अहो, खरंच मला या गोष्टीचा त्रास होतो आहे. या अशा परिस्थितीत मी काय करावं तेही मला कळत नाही आहे. घरात रोज वाद होतात. त्याचं कारणही मी असते आणि त्या सगळ्यांना राग काढायला निमित्तही मीच मिळते. मग अशा परिस्थितीत मी काय करावं? तिने विचारलं. त्या परिस्थितीतून बाहेर पडावं, इतकं सोपं उत्तर आहे त्याचं, मॅडम म्हणाल्या. बोलणं सोपं आहे मॅडम, पण ते करणं किती अवघड आहे. बाहेर पडून जाणार कुठे? आपण काहीतरी चुकीचं पाऊल उचलायचं, घरच्यांना त्रास व्हायचा. नातेवाईक तर अशा गोष्टींसाठी टपलेलेच असतात. रेणुका म्हणाली. हे बघ रेणुका, पहिल्यांदा तुझा प्रॉब्लेम नीट डिफाईन करायला शिक. एकतर घरच्यांचा विचार करायचा ठरवला असशील तर मग परिस्थितीला आणि त्यांना दोष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. घरच्यांसाठी त्याग करायला तयार हो. आणि जर तसं करायचं नसेल तर स्वतःच्या आनंदासाठी जगायचं ठरव. आणि मग लोक काय म्हणतील, घरच्यांना काय वाटेल याचा विचार करणं सोडून दे. सगळ्याच दगडांवर पाय ठेवता येत नाहीत अगं, मॅडम म्हणाल्या. मी काय करावं मॅडम, खरंच नाही कळत आहे मला, गोंधळून तिने विचारलं. ज्या गोष्टींचा तुला त्रास होतोय त्या गोष्टींचा त्रास करून घेणं सोडून दे. तुझ्या घरातले तुझं लग्न का करतायत? म्हणजे घाईघाईने का करतायत? कारण त्यांना तुझी अडचण वाटते म्हणून. मग तू स्वतःच त्यांची अडचण दूर कर. तू घर सोड. हे बघ, अशा परिस्थितीत रडत कुढत तिथे राहण्यापेक्षा, त्यांच्यावर दोषारोपण करण्यापेक्षा, त्यांना त्याचा त्रास होण्यापेक्षा आणि घाईघाईने कुठेतरी कुणाबरोबर तरी लग्न करून आणखीन प्रॉब्लेममध्ये जाण्यापेक्षा सध्या एक प्रॉब्लेम सोडव. तू बाहेर पडलीस की सगळा पगार तुझाच. तुझ्या पगारात तुला जमेल तसं भाड्याने घर घे. हे बघ, तू माझ्याकडे सुद्धा पेईंग गेस्ट म्हणून राहू शकतेस. माझा मुलगा अमेरिकेत असतो. मिस्टर कामाच्या निमित्ताने महिन्यातून 20-25 दिवस बाहेरच असतात. माझा फ्लॅट तसा बराच मोठा आहे. त्यातल्या एका रूममध्ये तू राहू शकतेस. यात आपल्या दोघींचाही फायदा आहे. एकतर मला कोणाची तरी कंपनी मिळेल, कामात मदत होईल आणि तुलासुद्धा अगदी कमी पैशात राहायला घर मिळेल आणि माझी कंपनीसुद्धा मिळेल. यालाच विन विन सिच्युएशन असं म्हणतात. दोन्ही पार्टीचा फायदा झाला ना, मग परिणामसुद्धा उत्तम निघतो. तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून दे. घरचे तुझा विचार करत नसतील तर तूही फार त्यांचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस. एवढी वर्ष तू मला ओळखतेस. माझ्या घरी तू अगदी सुरक्षित असशील याची तर खात्री आहे ना? मॅडमने असं विचारल्यावर तिने आनंदाने हो असं म्हटलं. विचार करायला तिने 2 दिवस वेळ घेतला आणि मग आपला निर्णय सांगून टाकला. घरचे भडकले. एकतर लोक काय म्हणतील हा प्रश्न होताच, शिवाय आता तिचा येणारा पगारही जाणार होता. तिला मात्र उत्साही आणि हलकं हलकं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला निघाली. तिचं लक्ष मागे जातच होतं. सुहास कधी येईल याची ती वाट पाहत होती. सुहास आज वेळेच्या आधीच स्टॉपवर येऊन उभा होता. आज अगदी फ्रेश दिसताय, त्याने विचारलं. हो, आज फ्रेशच आहे मी, ती म्हणाली. मग 31 डिसेंबरचा काय प्रोग्राम आहे?
कुठेतरी बीचवर किंवा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करूया, त्याने विचारलं. नको, मला माझ्या जवळच्या माणसांबरोबर सेलिब्रेट करायचं आहे, ती म्हणाली. कुणाबरोबर, त्याने आश्चर्याने विचारलं. सगळ्या पर्सनल गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत मला, ती असं म्हणताच त्याचा चेहरा पडला. का, एवढा परका झालो मी, रागाने त्याने विचारलं. जे आपले नाहीत ते परकेच. हे पहा सुहास, उगीच मला गोष्टी घोळवून बोलायला आवडत नाहीत. मी स्पष्ट सांगते, मी तशा टाईपची मुलगी नाही हो. टाईमपास म्हणून कोणाबरोबर तरी फिरत राहणं नाही आवडत मला. आपल्यात मैत्री झाली, एकमेकांबद्दल विश्वास वाटला. खरं तर मला वाटलेलं की तुम्हीसुद्धा तोच विचार करताय जो मी तुमच्याबद्दल करत होते. ज्या अर्थी आपण भेटतोय, एकमेकांशी इतक्या मोकळेपणाने बोलतोय, त्या अर्थी तुम्हालाही कुठेतरी माझा सहवास आवडतोय. एकमेकांना समजून घेण्याच्या दिशेने आपला प्रवास चाललाय असं मला वाटलं. पण माझं चुकलं. काही गोष्टी वेळच्या वेळेस स्पष्टपणे बोलायला हव्या होत्या मी. पण पुढे ज्या नात्याला काही नाव द्यायचं नाही, ते नातं टिकवण्यात किंवा वाढवण्यात मला आता रस नाही. आपण भेटलो, चांगले क्षण घालवले, एकमेकांबरोबर काही गोष्टी शेअर केल्या. पण आता एकाच मार्गाने पुढे जायचं नसेल तर इथेच आपल्या दिशा वेगवेगळ्या झालेल्या बऱ्या. एकमेकांच्या समोर पुन्हा भविष्यात येऊ तेव्हा निश्चितच कामानिमित्त किंवा इन जनरलसुद्धा चांगलंच बोलू. पण उगीच एक्स्ट्रा वेळ काढून आता फिरणं नको. आणि हे पहा, बस आलीच आपली, ती असं म्हणताच त्याने चटकन तिचा हात धरला. थांबा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मग ती थोडी मागे झाली. बस निघून गेल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली. तुम्ही तर एकदम गैरसमजच करून घेतलात. हे बघा, मी काय म्हणालो होतो की मला इतक्यात लग्न करायचं नाही. माझ्यासाठी सध्या माझं करिअर महत्त्वाचं आहे. पुढे मागे आपण विचार करूया ना. तो असं म्हणताच तिने चटकन विचारलं. मग माझ्या आईबाबांबरोबर येऊ भेटायला? त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तिनेच पुढे बोलायला सुरुवात केली. पुढे मागे म्हणजे नक्की कधी? तारीख महिना नको, पण निदान वर्ष तरी सांगू शकाल? कारण आज उद्या, पुढे मागे अशा शब्दांवर आता माझा विश्वास नाही. ती असं म्हणताच तो चटकन भडकला. नात्यात सगळ्या गोष्टी अशा पेपरवर लिहून द्यायच्या नसतात. काही गोष्टी विश्वासाच्या असतात. ठीक आहे, मग ठेवला तुमच्यावर विश्वास. आपण आत्ता तुमच्या घरी जाऊ. याच विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आईला ठणकावून सांगा की मला याच मुलीशी लग्न करायचं आहे. ती आता काहीच ऐकत नाही पाहून तो भडकला. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मी माझे एवढे प्रॉब्लेम सांगितले तरी तुम्हाला लग्न हा विषय सोडून बाकी काही बोलायचंच नाही. मी तरी काय करू शकतो? तो असं म्हणाल्यावर तीही मग चिडली. तुम्ही असंही काहीच करू शकत नाही सुहास. मुळात तुम्हाला काही करायचंच नाही. मी गरीब आहे, परिस्थिती वाईट आहे, अशा बिचारेपणाच्या कोशातच तुम्हाला जगायचं आहे. म्हणूनच तुम्हाला ना माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे, ना तुमच्या आईशी माझी भेट घालून द्यायची आहे. कारण तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. अगदी परिस्थिती सुधारली तरीही तुम्ही काही कराल याबद्दल मला खात्री नाही. कारण काही करणाऱ्या माणसांना आपण काय करणार आहोत याचा रोडमॅप माहीत असतो. कोणत्याही गोष्टी ते हवेत बोलत नसतात. आणि प्रॉब्लेम्स काय हो सगळ्यांना असतात. ते सोडवायची इच्छा लागते. मुळात परिस्थिती हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच आहे. तुम्हाला कोणतीच कमिटमेंट किंवा जबाबदारी नको आहे. एखाद्या माझ्यासारख्या साध्या मुलीच्या सहवासाने सहज सोपा मिळणारा आनंद, मज्जा तुम्हाला हवी आहे. पण त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या मात्र नको आहेत. एवढं बोलून ती शांत राहिली. तो पटकन चिडला. म्हणाला, हो, नको आहेत मला जबाबदाऱ्या. माझ्या घरी काय कमी प्रॉब्लेम्स आहेत जे अजून तुझे प्रॉब्लेम शेअर करू? सगळं खरं त्याच्या मनातून बाहेर आलं. ती हसली, ऑटो थांबवली आणि सरळ त्याच्या समोरून निघून गेली. 2 दिवसातच ती कुलकर्णी मॅडमकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला गेली. पॉझिटिव्ह माणसांच्या सहवासात आलो की आपल्या आयुष्यातसुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात. संध्याकाळच्या वेळेस तिने गाण्याचा क्लास जॉईन केला. मन रमू लागलं. काही महिने लोटले. अशाच एका गाण्याच्या मैफिलीत तिची आणि कुलकर्णी मॅडमच्या भाच्याची मनोजची ओळख झाली. कुलकर्णी मॅडमनी मुद्दामूनच ती घडवून आणली होती. मनोज त्यांच्या बहिणीचा मुलगा. आई वडील दोघेही हयात नव्हते. मागे धाकटी बहीण होती पण तिला ऑटिझम होता. त्यामुळे अजून तरी त्यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. आपल्या बहिणीला आपल्यासारखंच प्रेम देणारं कोणीतरी हवं,
तेव्हाच आपण लग्नाचा विचार करू असं त्याने मावशीला म्हटलं होतं. तशी मुलगी म्हणजे रेणुकाच असं कुलकर्णी मॅडमना मनापासून वाटत होतं. त्याच दृष्टीने त्यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. म्हटला तर स्वार्थ होता, म्हटलं तर त्या दोघांचं भलं व्हावं अशी प्रांजळ इच्छा होती. मुद्दामूनच त्या दिवशी त्यांनी मनोजला जेवायला घरी बोलावलं. दोघेही एकमेकांशी बोलले, एकमेकांचे विचार समजून घेतले, भावना समजून घेतल्या, अपेक्षा समजून घेतल्या, आपल्या अपेक्षा सांगितल्या. रेणुका थोडी घाबरली, पण मनोजने तिला खूप कम्फर्टेबल केलं. मला फक्त माझ्या बहिणीची काळजी वाटते. मावशी म्हणाली, तुझा हाच मुद्दा असेल तर अगदी काहीच काळजी करू नकोस. रेणुका खूप चांगली आहे. मावशी म्हणाली आहे ना, मग तिच्यावर माझा विश्वास आहे. तेव्हा माझ्याकडून तरी होकार आहे. पण तुम्ही मात्र निर्णयाची कसलीही घाई करू नका. लग्नाचा निर्णय मोठा असतो. अगदी सावकाश विचार करून घ्या. माझ्या परीने मी एवढंच सांगेन, माझ्याशी लग्न करून तुम्हाला पश्चाताप कधीच होणार नाही. आयुष्य म्हटलं की छोटे मोठे प्रॉब्लेम येणारच, पण जे काही प्रॉब्लेम्स येतील ते एकमेकांच्या साथीने सोडवू, असं म्हणाला. त्या क्षणी तो तिला भावला, खरा वाटला. संसारात सुखदुःख वाटून घ्यायची असतातच, पण त्याआधी वाटून घ्यायच्या असतात त्या जबाबदाऱ्या, दोघांनी एकमेकांच्या. मनोज निघून गेले. रेणुका शांत होऊन बाल्कनीमधल्या लाकडी झोपाळ्यावर जाऊन बसली. कुलकर्णी मॅडमनी फ्रीजरमधलं आईस्क्रीम काढलं, 2 बाउल्समध्ये भरलं. त्याही तिच्या शेजारी येऊन बसल्या. हां, घ्या आईस्क्रीम खा, म्हणजे निर्णयसुद्धा थंड डोक्याने घेता येतील. रेणुका हसली, पुन्हा शांत झाली. काय झालं रेणुका? अगं, तू कोणताही निर्णय घेतलास तरी मी तुझ्या पाठीमागे भक्कम उभी असणार आहे. तुला मनोजला नकार द्यायचा आहे तर सरळ नकार देऊ शकतेस तू. तुझ्या नकाराने आपल्या नात्यावर जराही फरक पडणार नाही, कुलकर्णी मॅडम म्हणाल्या. त्यांचा हात धरत रेणुका म्हणाली, मॅडम, मी त्यांना नकार द्यायचा प्रश्न कुठे येतो? अहो, माझी एवढी पात्रतासुद्धा नाही. मनोज सरांनी मला होकार द्यावा अशी. त्यांच्यात काय कमी आहे? दिसायला देखणे, उच्च शिक्षित, सधन. उलट त्यांच्याशी बोलताना मला दडपायलाच होतं. असं वाटतं की आपल्या लायकीपेक्षा खूप जास्त मिळतंय. रेणुका म्हणाली, रेणुका, हे बघ, आज ही गोष्ट माझ्यापाशी बोललीस ते ठीक, पण पुन्हा ही गोष्ट कुठेच बोलू नकोस. अगं, स्वतःला असं कमी लेखायचं नसतं. मुख्य म्हणजे हे समजून घे की प्रत्येकाच्या जोडीदाराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. कारण आयुष्यात प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, गरजा वेगळ्या असतात. तुला आयुष्यात स्थिरता हवी आहे, त्याला प्रेम, स्वतःसाठी आणि स्वतःच्या बहिणीसाठी. तू प्रेमळ आहेस, जबाबदार आहेस, मुख्य म्हणजे स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक आहेस. हे त्याला माझ्याशी बोलून पटलं. तो स्वतः तुझ्याशी बोलला. त्याच्या बहिणीला ऑटिझम आहे. तिची सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. आपल्या बहिणीला त्याच्यासारखीच प्रेमाने जपणारी जोडीदार त्याला हवी आहे. ही त्याची अपेक्षा आणि प्रायोरिटी आहे. तुम्हाला दोघांनाही विचार करून निर्णय घ्यायचा आहे. खरं सांगते, एवढं आयुष्य पाहिलं म्हणून स्वतःच्या अनुभवावरून सांगते. लग्नात आपल्याला दुसऱ्याबद्दल वाटत असलेलं प्रेम, त्याग या भावना नंतर उदयाला येतात. पहिल्यांदा असते ती आपल्या आयुष्यातील उणीव भरून काढण्याची धडपड. तुझी धडपड स्थिरतेसाठी, त्याची विश्वासासाठी. मला माझ्या जोडीदाराकडून आणि त्याला माझ्याकडून नक्की काय हवंय हे कळलं की तो वरचढ मी हीन किंवा मी वरचढ तो हीन ही भावनाच उरत नाही. सो विचार कर. वाटल्यास पुन्हा एकदा भेटा, मग निर्णय घ्या. खरं तर निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं, कारण अगदी 2 दिवसांपूर्वीच सुहासचा फोन आला होता आणि त्यामुळे तिचं मन अचानकपणे ढवळून निघालं होतं. तिच्याही नकळत तिचं सुहासवर प्रेम जडलं होतं आणि त्याला पुन्हा एकदा नात्याचा विचार करायचा होता. आपण एकदा भेटूया ना, मग ठरवू. तुला मी खूप मिस करतोय, असं त्याचं ठरलं होतं. त्याला त्रास होतोय, तो मिस करतोय, त्याला नात्याचा विचार करावासा वाटतोय, म्हणून त्याने फोन केला होता. इतक्या दिवसात रेणुकाचं काय झालं असेल? ती कशी असेल? आपण नकार दिल्याने तिला त्रास झाला असेल का? याचा त्याने विचार केला नसावा, कारण अजूनही तो स्वतःच्या कोशातच होता. रात्री तिने विचार केला. यावेळेस भावनांच्या पलीकडे जाऊन बुद्धीने केला.
दुसऱ्याच दिवशी तिने सुहासला फोन केला, नकार कळवला. तो खूप भडकला. अगदी स्वार्थी आहेस तू. पैशासाठी तू दुसऱ्या कुणाला तरी होकार दिलास ना. मला नकार देऊन तू कधीही सुखी होणार नाहीस असं म्हणाला. अगदी त्याच क्षणी सुहासला नकार देण्याचा आपला निर्णय अगदी बरोबर आहे हे तिला पटलं. माणसं कशी असतात ना, स्वतः जोपर्यंत स्वार्थाचा विचार करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट प्रॅक्टिकल असते. पण दुसऱ्याने स्वतःचा विचार केला आणि त्यांना हर्ट झालं तर मात्र दुसरे लोक स्वार्थी होतात. घरातून ती जेव्हा निघाली तेव्हा आई बाबा तसंच म्हणाले होते, रेणुका तू खूप स्वार्थी आहेस, अप्पलपोटी आहेस. दादाही म्हणाला होता, लोक आम्हाला नावं ठेवतील, आमच्याबद्दल काय म्हणतील याचा विचार न करता तू खुशाल बाहेर पडते आहेस, फार स्वार्थी आहेस. आणि आता सुहास तरी वेगळं काय करतोय तेच म्हणतोय. हो, केला मी माझा विचार आणि कदाचित तुमच्या दृष्टीने तो स्वार्थीही असेल, पण आता खरंच मला कुणाचीही पर्वा करायची नाही आहे. ती कुलकर्णी मॅडमबरोबर जाऊन मनोजच्या घरी जाऊन आली. त्याच्या बहिणीला भेटली. तिला प्रेमाने जवळ घेतलं. नवीन ऋणानुबंध जुळले. तिचं ठरलं होतं तिला आता त्या बहिणीसाठी आणि तशाच ऑटिझम असणाऱ्या मुलांसाठी काम करायचं होतं. आयुष्याचं ध्येय मिळालं होतं. तिने मनोजला होकार देऊन टाकला. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. आई बाबा रागावले होते म्हणून लग्नाला आले नाहीत. दादाचा इगो आडवा आला. सुहासला कळल्यावर त्याचा तिळपापड झालाच होता. अतिशय धूर्त आणि स्वार्थी अशी लेबल्स लावून सगळे लोक मोकळी झाले होते. पण माणसांची मतं फार पटकन बदलतात. काही दिवस लोटले आणि सुहासच्या स्टेटसवरून तिला कळलं की त्याच्या आईच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी तो सगळ्यांना मदतीचं आवाहन करत आहे. सुहासबद्दल तिने मनोजला सांगितलं होतं, तो सध्या संकटात आहे आणि मला त्याची मदत करावीशी वाटते. असं म्हटल्यावर मनोजने कसलाही मागचा पुढचा विचार न करता चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुहासच्या आईची ट्रीटमेंट केली. दादा MNC कंपनीत होता. त्या कंपनीतून अचानक त्याला काढून टाकण्यात आलं होतं. आईने फोन करून सांगितलं. तेव्हा हेही कळलं की घर लहान असल्यामुळे वहिनीची फार चिडचिड होते. आईबाबांना नाईलाजाने गावी राहावं लागतंय. तिथे आईचे गुडघे फार दुखतात. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर विश्वासात घेऊन तिने या सगळ्या गोष्टी मनोजला सांगितल्या. मनोजने दादाच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. दादाच्या घराजवळच आईबाबांसाठी राहायला दुसरं घर भाड्याने घेऊन दिलं. मनोज, तुम्हाला किती थँक्यू म्हणू. तुम्ही कोणतीही शंका कुशंका न घेता माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात. कुठेतरी या सगळ्या लोकांची माझे ऋणानुबंध कधी एकेकाळी जुळले होते. आज वाटते की या सगळ्यातून मी मुक्त झाले. तुमच्यामुळे मी मुक्त होऊ शकले. तिच्या पाठीवर हात ठेवत मनोज म्हणाले, वेडाबाई, माझ्या बहिणीसाठी तू जे करतेयस ना त्याच्यासमोर हे काहीही नाही. आणि शंका कुशंका का घ्यायच्या. नवरा बायकोत अविश्वास नको. आणखीनही कोणत्या गोष्टी असतील तर बिनधास्त सांगायच्या. ती फक्त हसली. रात्री मात्र विचार करत राहिली. एक विचार मनात येऊन गेला. दुसऱ्यांची मनसोक्त मदत करता येण्यासाठी आधी स्वतःला स्वार्थी व्हायला लागतं. आधी स्वतःच्या आनंदाचा सुखाचा विचार करावा लागतो. बाकी स्वार्थ आणि निस्वार्थ ही लोकांची बनवलेली मतं असतात आणि परिस्थितीनुसार ती बदलतच असतात. आपण आपल्या भल्याचा, आनंदाचा, सुखाचा विचार प्रथम करायचा असतो. लोक काय म्हणतील, घरातल्यांच्या अपेक्षांना आपण खरे उतरलो आहोत की नाही, इतरांच्या म्हणण्याप्रमाणेच आपण वागत आहोत की नाही, हे सगळे कोश निर्माण करून आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा नसतो. पण आपण तो करून घेत असतो. दुःखी होत असतो. कधीकधी आपल्या खऱ्या आनंदासाठी हे कोश तोडणं खूप जरुरी असतं. खूप जरुरी.